नमस्कार. आज एक वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन आलोय. अनेक जण मला म्हणतात की सर तुमचे व्हिडिओज फार टेक्निकल असतात. आमच्यासारख्या ज्यांना ज्योतिष फार समजत नाही त्यांच्याकरता काहीतरी सांगा ना. असं मला फीडबॅक येतो आणि त्याच्याकरता एक वेगळा विषय आणि एक सगळ्यांना ऍप्लिकेबल होईल असा विषय, एक इंटरेस्टिंग विषय आज घेऊन आलोय आणि तो म्हणजे लकी कलर. अनेकदा आपल्याला वाटतं की आपला लकी कलर कुठला, आणि तुमच्यातले बरेच जण म्हणतील माहितीये माझी रास मेष आहे ना, त्यामुळे मंगळाचा म्हणजे लाल रंग माझा लकी रंग आहे, असं अनेक जण म्हणतात. तर हे माहिती आहे ना तुम्हाला, हे जर असं माहिती असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की तसंच सगळे जण सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे असं करता कामा नये. हे करणं रिस्की आहे. मग काय होतं असं तुम्ही विचाराल तर ते पण सांगतो. अनेकदा दोन गोष्टी होतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या राशीचा रंग वापरता त्यावेळी वेगवेगळ्या अँगलनी चॅलेंजेस येऊ शकतात, प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण सामान्यपणे दोन गोष्टी होतात आणि त्या म्हणजे असं होण्याची दाट शक्यता असते. असंच होतं असं माझं म्हणणं नाही, पण असं होण्याची दाट शक्यता असते. ते म्हणजे खर्च ही एक गोष्ट, आणि दुसरी म्हणजे फॅमिली मध्ये निर्माण होणारी चॅलेंजेस, कौटुंबिक चॅलेंजेस. या दोन गोष्टी तुमच्या राशीचा रंग जर का तुम्ही लकी म्हणून खूप फ्रिक्वेंटली वापरत असाल तर ही चॅलेंजेस निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सेव्हिंग्स होत नाही आणि फॅमिली रिलेटेड चॅलेंजेस येऊ शकतात. तर या दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे. तुम्ही अनालाइज करा की ज्या ज्या वेळी तुम्ही तुमच्या राशीचा रंग लकी म्हणून वापरलात त्या वेळी काय झालं, आणि समजा याच्या आधी ऑब्झर्व केलं नसेल तर आता पुन्हा एकदा घालून बघा आणि तुम्हाला त्याचा काही फायदा होतोय, उपयोग होतोय का हे पहा. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे की लकी कलरचे जर का आम्ही कपडे घातले तर मग आम्ही कॉम्बिनेशन्स कशी करणार किंवा मॅच कसं करणार वगैरे, त्याच्याबद्दल पण सांगणार आहे की मॅच कशा पद्धतीने करायचं किंवा करता येतं. ते म्हणजे फक्त तेच रंग वापरायला पाहिजेत का किंवा दुसरे नाही का चालणार, आणि असं झालं तर लाईफ बोर नाही का होणार, मग तेच तेच रंग आम्ही कसे घालायचे वगैरे, हे सगळे व्हॅलिड प्रश्न आहेत. आणि हे सगळे व्हॅलिड प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. फॉर्मल कसे असायला पाहिजे, कॅज्युअल कसे असायला पाहिजे, हे सगळं महत्वाचं आहे कारण की आज आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे वापरतो. आणि लकी कलर काय तुम्हाला सारखा रोज वापरायला पाहिजे असं नाही. ज्यावेळी एखादी महत्वाचा इव्हेंट असेल, ऑकेजन असेल, एखादी महत्वाची मीटिंग असेल, इंटरव्ह्यू असेल, त्यावेळी सामान्यपणे लकी कलर वापरला जातो. तर त्यामुळे त्या दृष्टीने कधी वापरायचा किंवा कुठला वापरायचा हे बेसिकली या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यातला पहिला पॉइंट लक्षात ठेवा की तुमच्या राशीचा रंग हा तुमचा लकी रंग नसतो. ओके. मग कुठला असतो? पहिलं म्हणजे तुम्हाला जर का लकी रंग शोधायचा असेल तर तुमचा राशीच्या ऐवजी तुमच्या लग्नावरून ठरवायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की मग काय लग्नाचा रंग आहे तो लकी आहे का आमचा, तर तसं पण नाहीये. ऍक्च्युली तुमच्या पत्रिकेतल्या कुंडलीतल्या 11व्या भावाचा स्वामी किंवा 11व्या भावातले जे ग्रह आहे त्यांचा रंग हा तुमचा लकी रंग असतो. ओके. आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे काय असलं कळत नाही बाबा, आम्हाला तुम्ही आमच्या लग्नानुसार लकी कलर सांगा. तर हो, मी तुम्हाला तुमच्या लग्नानुसार आता लकी कलर सांगणार आहे. आता मेष लग्न जर असेल तर तुमचा लकी कलर निळा किंवा काळा आहे. आता तुम्ही म्हणाल काय, मंगळाचा रंग तर मातकट आहे किंवा लाल आहे आणि तुम्ही तर सांगताय ब्लॅक आणि ब्लू मेष राशीला लकी असतो. तर हो, ब्लॅक किंवा ब्लू हे रंग मेष राशी करताचे लकी रंग आहेत. वृषभ राशी करता येलो कलर, येलो ऑकर म्हणजे साधारणपणे येलो जो डार्क असतो तो जो रंग आहे तो वृषभ राशी करता लकी असतो. मिथुन राशी करता
मातकट लाल जो रंग आहे तो रंग लकी असतो. कर्क राशीचं मात्र बरं आहे की चंद्राचा जो रंग आहे तोच म्हणजे पांढरा किंवा मल्टी कलर अनेक रंग या ड्रेस मध्ये असतात असे जे रंग असतात असे जे ड्रेस असतात ते कर्क राशीला लकी असतात. सिंह राशीला हिरवा रंग डार्क ग्रीन ऑलिव्ह ग्रीन ज्याला म्हणतात तो किंवा दूर्वांचा जो रंग असतो तो लकी असतो. ग्रे हा रंग सुद्धा सिंह राशी करता लकी असतो. कन्या राशीचं काय? कन्या राशीला पांढरा किंवा आयव्हरी ज्याला आपण म्हणतो तो किंवा कापसासारखा पांढरा असे रंग कन्या राशीला लकी आहेत हे रंग. तुळ राशीला लाल किंवा ऑरेंज म्हणजे भगवा रंग हे तुळ राशीचे लकी रंग आहेत. वृश्चिक राशीला हिरवा रंग किंवा ग्रे कलर जो आहे तो लकी आहे. धनु राशीला पांढरा किंवा मल्टी कलर हा लकी रंग आहे. मकर राशीला मातकट लाल हा जो आहे किंवा चॉकलेटी कलर कॅडबरी कलर हे जे आहेत हे रंग याच्या शेड्स म्हणजे हा एकच असं नाही पण याच्या ज्या शेड्स आहेत त्या लकी आहेत. या सगळ्या शेड्स त्या कलरच्या घ्यायच्या कारण की तसाच्या तसा रंग वापरण्यात खूप मोनोटोनी येते बोर होतं त्याऐवजी या रंगाच्या ज्या शेड्स आहेत त्या घेणं कधी जास्त उपयोगी आहे. कुंभ राशीला येलो ऑकर किंवा डार्क येलो हा जो आहे हा रंग जास्त लकी आहे. आणि मीन राशीला पुन्हा काळा किंवा निळा रंग हा अतिशय लकी रंग आहे. तर यानुसार जर का तुम्ही लग्नानुसार लग्न राशीनुसार जर का हे रंग वापरले तर तुम्हाला नॅचरली याचा खूप उपयोग होईल. तुम्ही ट्राय करून बघा वापरून बघा म्हणजे साधारणपणे तुमच्या लक्षात येईल. आता थोडंसं आम्हाला कॉम्बिनेशन करायचंय तर बाबा कसं करायचं आणि काय करायचं त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे पांढरा रंग हा सगळ्या लग्नांना उपयोगी आहे आणि लकी आहे. त्यामुळे पांढऱ्या बरोबरची जी काही कॉम्बिनेशन्स आहेत ती तुम्ही करू शकता. दुसऱ्या सगळ्या रंगांची पांढऱ्या रंग हा सगळ्या राशींना बेनिफिशियल आहे त्यामुळे तो तुम्ही कॉमनली वापरू शकता. आता आपण जर का कॉम्बिनेशन करायची म्हटली तर रंगांचे दोन भाग पडतात टाईप पडतात ज्याला उष्ण रंग आणि शीत रंग असं म्हणतात. वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स असं म्हणतात. तर उष्ण रंगामध्ये कुठले येतात तर पिवळा लाल आणि त्याच्या सगळ्या शेड्स असे जे रंग आहेत ते येतात. आणि शीत रंगामध्ये कुठले येतात तर हिरवा निळा आणि त्याच्या सगळ्या शेड्स हे येतात. तर त्यामुळे पिवळा आणि लाल हे जे रंग आहेत हे उष्ण रंग आहेत. तर हे रंग वृषभ कन्या मकर मिथुन तुळ आणि कुंभ या राशींना कॉम्बिनेशन म्हणून वापरायला हरकत नाही. आणि बाकीच्या ज्या राशी आहेत त्यांना शीत रंग म्हणजे निळा आणि हिरव्याच्या ज्या शेड्स आहेत त्या वापरायला हरकत नाही. याच्या बरोबर मिथुन तुळ कुंभ आणि वृषभ कन्या मकर या राशींना पांढऱ्या रंगाबरोबर कॉम्बिनेशन करायला हरकत नाही. तसंच बाकीच्या राशींना काळ्या रंगाबरोबर कॉम्बिनेशन करायला हरकत नाही. तर या ज्या 6 राशी आहेत म्हणजे मिथुन तुळ आणि कुंभ आणि वृषभ कन्या आणि मकर तर या राशींना ग्रे कलर बरोबर पण ही कॉम्बिनेशन करायला हरकत नाही. त्यामुळे त्यांना ग्रे वापरता येईल व्हाईट तर सगळ्यांनाच वापरता येतो आणि बाकीच्या ज्या राशी आहेत त्यांना ब्लॅक वापरता येईल आणि व्हाईट वापरता येतो. आणि त्याच्याबरोबर ही जी काही कॉम्बिनेशन आपण पाहिली ती कॉम्बिनेशन जी आहेत ती त्यांना केली तर ते जास्त बेनिफिशियल होतं आणखी जास्त बेनिफिशियल होतं. त्यामुळे एकच रंग वापरायच्या ऐवजी उष्ण रंगांची किंवा शीत रंगांची कॉम्बिनेशन तुमच्या व्हाईट बरोबर आणि ब्लॅक बरोबर किंवा ग्रे बरोबर तुमची जी काही लग्न रास आहे त्यानुसार जर केली तर ते जास्त बेनिफिशियल होतं. आणि त्यानुसार तुम्ही त्या प्रकारे कॉम्बिनेशन करायला काहीच हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो
की ज्या वायू तत्वाच्या राशी आहेत आणि ज्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत त्यांनी व्हाईट आणि ग्रे बरोबर उष्ण रंगांची कॉम्बिनेशन करायची, आणि ज्या जलतत्वाच्या राशी आहेत आणि ज्या अग्नितत्वाच्या राशी आहेत त्यांनी ब्लॅक आणि व्हाईट बरोबर शीत रंगांची कॉम्बिनेशन करायची. हे त्यांच्याकरता जास्ती बेनिफिशियल आहे, ते लकी आहे. ते त्यांच्या प्रकृती सारखं आहे का तर नाही, त्यांची प्रकृती जी आहे ती उष्ण आहे, पण त्यांनी रंग कुठले वापरावेत तर शीतरंग वापरावेत. त्यामुळे उष्ण प्रकृती अग्नितत्वाच्या लोकांनी शीतरंग वापरावेत, जलतत्वाच्या लोकांनी सुद्धा शीतरंग वापरावेत, आणि वायू आणि पृथ्वी तत्वाच्या जे काही जातक आहेत त्यांनी उष्ण रंग वापरावेत. असं थोडंसं क्लासिफिकेशन त्याचं केलेलं आहे, करणं आवश्यक आहे. पण मी तुम्हाला एक विनंती करेन की प्लीज प्लीज तुमच्या राशीचा जो रंग आहे तो लकी आहे म्हणून वापरणं थांबवा, आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते तुम्हाला पहा. ओके, थँक्यू, नमस्कार.